काय झालं? फोनचा आवाज येतोय, रिंग वाजते बराच वेळ. हो येतोय, पण शेतात कोणतरी काम करत असेल, त्याचा वाजत असेल. बराच वेळ झाला वाजते. ठीक. माग काढतंय सुधाकरा साहेब राऊत. काय का मला ह्या मंग्याचं काहीच कळत नाही. हा किती वेळची वाट बघतोय आपण. बसला असेल तिथं कुणाची तर करत. त्याला मित्रापेक्षा पैसा महत्वाचा आहे. आलं आलं. ए काय विषय रे, इथं का जमायचं होतं? अरे काय जमायचं होतं म्हणजे तुला कळतंय का? काय काम धंदे करत असतो तू इथं? काम धंदे मा त्याला एवढंच काम आहे काय तुमच्यापाशी यायचं? तिथं लगा गिरायकाच्या रांगा सोडून मी इथं आलो. बोल पटकन काय विषय आहे ती? इथं गोपाळने डायरेक्ट जज्बात बदल दिए. टेन्शन आलंय मला त्याचं. आधी म्हणला मी नाही केलं आणि आता म्हणतो मीच केलं म्हणून. झुंजार तू बोलते ती एकदम बरोबर आहे बरं का, पण मला काय वाटतं, अरे आपला गोपाळ असा नाही, त्याने नक्कीच ना जामकरच्या दबावाखाली येऊन असं बोलला असणार आहे प्रेम. मला बी तसंच वाटतंय. काय तर बोलतं डाउनलोडिंग व्हायला काही. अरे काय डाउनलोडिंग नाही बाबा. हा पत्रकार आहे मी, पत्रकाराची नजर असते माझी. मी बघत होतो कोर्टात ज्या वेळेस गोपाळनं आपला गुन्हा कबूल केला का, त्यावेळेस मी स्वतः जामकरांकडे बघितले. ते स्वतः शॉक झाले होते. तर मला नाही वाटत जामकरांच्या दबावाखाली गोपाळने हे गुन्हा कबूल केला असेल. एक काम करू, आपण सगळेजण मिळून जाऊ पोलीस स्टेशनात आणि त्या जामकरला विचारू की काय नेमकी भानगड आहे. मग डोक्याचा लागा दही तर व्हायचं नाही आपलं. हा चला पोलीस स्टेशनला जाऊ. चला चला. ए थांबा. अरे जाऊन काय उपयोग आहे का लागा? गोपाळनं आधीच कबूल केलंय ना, मग त्यानं कसं का करेना? अरे लगा आता काय करायचं? होय केला का तीच काय कळलं ना. फुला काकी बघ कसली गडबडीत निघाली. फुला काकी, फुला काकी काय ग एवढ्या टेन्शन मध्ये कुठे चालली? झपझप. पोरांनो तुमच्याचकडे येत होते. माझं काम आहे रे तुमच्याकडे. बोल के काय काम आहे? तुम्हाला तर माहीत आहेच ना, समजा गाव माझ्या गोपाळच्या विरोधात गेले, पण माझं मन सांगतंय माझ्या गोपाळनं काही बी नाही केलंय. त्यानं ना पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हा गुन्हा कबूल केला असणार आहे. बस आम्हाला बी तसंच वाटतंय. आता काय करणार? आता ते तुम्हीच ठरवा. ह्यातनं काहीतरी मार्ग निघेल का नाही, काय बी करा, पण माझ्या गोपाळला ह्यातनं बाहेर काढा. आपण असं केलं तर फुला काकू, म्हणजे आपण जर चांगला वकील बघितला ना तर गोपाळ 100% ह्यातनं सुटेल. हा अरे झुंजार, अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण जेवढा चांगला वकील तेवढा जास्त पैसा कुठून आणणार? पोरांनो तुम्ही त्याची काही बी चिंता करू नका. माझ्या गोपाळसाठी मी कसं बी करून पैसा उभा करेन, पण तुम्ही त्याच्यासाठी एवढे चांगला वकील शोधा बघा. तुझी आहे ना तयारी? मग तू टेन्शनच घेऊ नको, आम्ही बघतो काय करायचं ते. होय वय बाई माझी तयारी आहे, पण पोरांनो तुमचे लई उपकार होतील माझ्यावरती. समजा गाव त्याच्या विरोधात असताना बी तुम्ही त्याच्या पाठीशी भक्कम उभे आहात, हेच माझ्यासाठी लई आहे बघा. अगं फुला काकू काय उपकाराची भाषा करतील, हात जोडतीस वय. अगं देव माणसाची आई आहेस तू, आमच्या सगळ्यांची आई आहे. तुझ्यासाठी नाही करायचं आणि गोपाळसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं आम्ही? तू घरी जा फुला काकू, जा तू निश्चिंत होऊन घरी जा. बाय बाय. जे काय करायचं लवकरात लवकर करा बघा, माझ्या लेकाला बाहेर काढा. हो जा. बघला का आईचं काळीच कसं असतं. ए ऐक रे, आपण आत्ताच्या आत्ता तुफान तालुक्याला जाऊ आणि एक नंबरी वकील बघू. मग बघू गोपाळ कसा सुटत नाही ते. हा चला चला. ए चल. हा चला. ए, चल बस पडदेशी. हे सुधाकर, रिंग अजून वाजते बरं का. हो सर. ती व्यक्ती आसपास असली पाहिजे कुठे. बघ
काय झालं रोज सापडलं कोण? नाही ना, कोण सापडलं? कोणतरी तर नक्कीच आहे, पण घावणं झालंय. साहेब सगळीकडे बघितलं, कुठंच कोण दिसेना. पळायला वाटतंय. साहेब कुठे गेला टेलर? कुठे गेला? साहेब ह्यो परत पळायला वाटतं. पण कदम पण गेला त्याच्या मागे. हे परत पळाले. हे जर पोलिसांच्या तावडीतून निसटले असतील ना, तर नक्कीच माझा शोध घ्यायच्या मागावं लागणार. फोनचा आवाज ऐकून ती मीच आहे ह्याचा त्यांना संशय आला असणार. आता हे माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी मला लवकरात लवकर इथनं निघाय पाहिजे. साहेब त्यांनी लालीबद्दल जी काय सांगितलं ना, त्यांनी तिचा खून केलाय, तिला गाडलं, सगळं खोटं होतं साहेब. त्याला पळून जायचं होतं, त्याचा प्लॅन होता ह्यो.